क्षणिक रागातून माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो याचं एक भयंकर उदाहरण नागपुरात समोर आलंय। अगदी क्षुल्लक कारणानं राग अनावर झाला आणि एका गर्भवती महिलेसमोरच तिच्या पतीची हत्या करण्यात आली आहे। पत्नीच्या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात पतीला चाकू भोगसून शेजाऱ्यांनीच त्याचा खात्मा केला। घटना आहे नागपूरच्या इमामवाडा परिसरातली। बावणे कुटुंबात सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं, कारण एका लहानग्याची चाहूल या कुटुंबियांना लागलेली। महेश बावणे यांच्या पत्नीचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम होता। पाहुण्यांनी घर गजबजलेलं, गाणी वाजत होती, सगळं कसं उत्साहानं भरलेलं। घरातील महिलांनी मेहंदीचा थाटही मांडलेला। महेश बावणे यांच्या गर्भवती पत्नीही आपल्या हातावर मेहंदी काढून घेत होत्या, पण त्यांना कुठे माहित होतं हीच मेहंदी काही क्षणातच कायमचीच पुसली जाणार आहे। बावणे यांनी मेहंदी काढण्यासाठी एका मुलीला बोलावलं होतं। त्या मुलीच्या आईनं बावणे यांच्या शेजारी राहणाऱ्या राठोड यांच्याकडून काही पैसे उधार घेतले होते, मात्र ते वेळेत परत केले नसावे किंवा टाळाटाळ केली जात असावी म्हणून राठोड कुटुंबियांनी कार्यक्रमातच त्या मुलीला जाब विचारायला सुरुवात केली। शेरू राठोड आणि ऋतिक राठोड या बाप लेकानं त्या मुलीसोबत उधार घेतलेले पैसे परत का करत नाही म्हणून वाद घालायला सुरुवात केली। कार्यक्रमात वाद नको म्हणत महेश बावणे यांनी दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र राठोड यांना राग अनावर झाला आणि त्यांनी बावणे यांचाच घात केला। राठोड बापलेकानं महेश बावणे यांना भर कार्यक्रमात चाकूने भोसकलं। हे राठोड पिता पुत्र सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलं असून या प्रकरणी पोलिसांनी वडिलांना अटक केली आहे आणि मुलगा अजून फरार आहे। पण त्यांच्या क्षणिक रागामुळे एका गर्भवती पत्नी समोरच तिच्या पतीने जीव सोडला, त्याचं काय? बाळाच्या जन्मा अगोदरच त्याच्या डोक्यावरून पित्याचं छत्र हरपलं, त्याचं काय? असे अनेक प्रश्न अजूनही मनाला विचलित करतात।